लोकमत लोकनायक पुरस्कार सोहळा संपन्न। ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद विविध क्षेत्रात विकास कामे करणारे पदाधिकारी लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील हॉटेल गणपती पॅलेस या ठिकाणी आज लोकमत लोकनायक पुरस्कार सोहळा आज पार पडला। यावेळेस या ठिकाणी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, साक्री आमदार धुळे प्रतिनिधी तथा शिवसेनेचे नेते डॉक्टर तुळशीरामजी गावित, महापौर मायादेवी परदेशी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे, डीवायएसपी राजकुमार उपासे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नारायण भाऊसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर या ठिकाणी लोकमत लोकनायक सन्मान पुरस्कार लोकमत या वृत्तपत्राचे सर्व संपादकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम घेण्यात आला। आपल्या कार्यकर्तृत्वाने परिसराचा चेहरा मोहरा बदलून विकासाची गंगा सतत वाहती ठेवणाऱ्या जिल्ह्यातील लोकनायकांचा आज हा लोकमत लोकनायक म्हणून पुरस्कार सोहळा कार्यक्रम पार पडला। हॉटेल गणपती पॅलेस या ठिकाणी सकाळी 10 वाजता सदर हा कार्यक्रम घेण्यात आला। तर यात महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या लोकमत या समूहाच्या वतीने जिल्ह्यात डॉक्टर तुषार रंदे हे होते। तर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद या माध्यमातून विविध विकास कामे करून आपल्या परिसराचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या जिल्ह्यातील लोकनायकांचा गौरव सोहळा या ठिकाणी करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या ठिकाणी या सोहळ्यामध्ये एकूण 19 पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने राजेश्वर पाटील, अक्काबाई बैरम, अरुण देसले, भिकचंद टाटिया, वंदना संजय भामरे, सुभाष जगताप, चंद्रकांत पाटील, धीरज कलंत्री, डॉक्टर पवन पाटील, डॉक्टर जयवंतराव बोरसे, कीर्तिमंतराव कौठडकर, मंगलदास सुरेंची, मेघा पाटील, मोतीलाल वाकडे, पंकज कदम, शैलेंद्र आजगे, संतोष खताळ, सुधा माळी, युवराज काकुस्ते आदी विविध क्षेत्रात विविध तालुक्यातून या ठिकाणी या पुरस्कारार्थींना या ठिकाणी आज लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी स्वतः व त्याचबरोबर त्यांचे नातलग देखील या ठिकाणी उपस्थित होते। तर या पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्व पुरस्कारार्थी अजून जोमाने आपल्या विविध क्षेत्रात कार्य करतील अशा आशा या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या। गावासाठी काही ना काही नवीन उपक्रम ते करत राहतील अशी प्रेरणा या लोकमतच्या कार्यक्रमातून मिळते। मी शेवटचे 2 मिनिटं तुमच्यासाठी घेईन। आपल्याला सर्वांना ज्ञान आहे, जसं किरण भाईंनी सांगितलं की माणसं जगवायची असेल तर माणसासारखं जगलं पाहिजे किंवा माणसाने माणसाला माणसासारखी मदत केली पाहिजे। मी पण त्याला एक कला त्याच्या मागे जोडेल की जर तुम्हाला झाडं लावायची असेल तर माती लागणारच आहे, झाडं जगवायची असेल तर त्याला माती लागणारच आहे, आणि जर माणसं जगवायची असेल तर आपल्याला नाती टिकवावी लागणार आहे। म्हणून आपण नात्यामध्ये राहू। आपण मला म्हटलं की मी लोकमत परिवाराचा एक सदस्य आहे, आपण सर्वजण लोकमत परिवाराचे सदस्य, मोठ्या परिवाराचे सदस्य आहोत। म्हणून माती जगवायची असेल, झाडं जगवायची असेल तर माती लागेल, आणि नातं जगवायचं असेल तर ही माणसं लागतील, आणि ही माणसं एकत्र जोडण्याचं काम हे लोकमत परिवार करतंय। हे खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे, आणि म्हणजे या आनंदात आम्हाला सहभागी होता आलं, आम्हाला तुम्ही बोलवलं, आमचा सत्कार केला, याबद्दल तुमचं तर नेहमी म्हणजे आभार मानले ते थोडेच आहे। या कार्यक्रमात थोड्या वेळाने आपले सर्वांचे माजी मंत्री, माजी खासदार आदरणीय सुभाष बाबा हे पोचत आहेत। आदरणीय शिरपूर शहराचे आमदार आदरणीय भाईसाहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही तो वाटचाल सुरू केली। अतिशय छोट्या कामांपासून मी माझ्या गावामध्ये छोटं काम करायला सुरुवात केली। अगदी बंदिस्त गटार बांधण्यापासून, अंगणवाडी दुरुस्तीपासून, अंगणवाडी बांधण्यापासून, तर 15 वर्षांपासून ज्यावेळेस गावाला कृषी सहाय्यक नव्हता, तो कृषी सहाय्यक आणण्यासाठी नाशिक नगरीत जाऊन तिथं अर्ज करून आपण तो कृषी सहाय्यक मागवून घेतला। त्या कृषी सहाय्यकापर्यंत तर आज असलेल्या माझ्या गावातल्या CCTV कॅमेऱ्यांपर्यंत सर्व काम आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली केलं। आणि असं काम करत असताना
कधीतरी 3-4, 3.5-4 वर्ष होत असताना असं वाटायचं की आपण काम करतोय, रोज रात्री सरांनी सांगितलं त्याप्रमाणे वाटायचं काहीतरी अपूर्ण राहिलं आहे, कुणाचं तरी काहीतरी काम राहिलं आहे. आणि असं असताना असं वाटायचं की आपण जे काम करतोय ते योग्य आहे का, आपल्या कामाची दखल कोणी घेतलंय का, आपण सगळ्या निवडलेला मार्ग तो व्यवस्थित आहे का, किंवा तो विकासाच्या गतीने किंवा विकासाच्या दिशेने जात आहे का. आणि त्यावेळेस आपल्यासारखा जे कौतुकाचे थाप किंवा आपल्यासारख्यांचे जे कार्यक्रम, लोकमत संवादचा जो कार्यक्रम इथं झाला, ती कौतुकाची थाप इथं जेव्हा पडते तेव्हा आमच्यासारख्या लोकनेता नायकांना एक अतिशय छान अशी प्रेरणा इथं मिळते.